हॅलो एव्हरीवन. आज आपण ब्रिज कोर्सच्या अंतर्गत इयत्ता 7वी विषय विज्ञान यावर आधारित कृतीपत्रिका क्रमांक 11 ही समजून घेणार आहोत. त्याचबरोबर या कृतीपत्रिकेवर आधारित जो काही सराव संच आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवून घेणार आहोत. मग आपल्याला काय समजून घ्यायचं आहे तर गती म्हणजे काय, रोजच्या जीवनातील गती व गतीचे प्रकार. जसं या चित्रामध्ये तुम्हाला वस्तू दिसत आहे बघा, भिंगरी म्हणतो आपण हिला. ही फिरवल्यानंतर काय होतंय, ती गतिमान होते आणि बरोबर हालचाल सुद्धा करत असते. एका जागेवर न राहता थोडं तिच्या आजूबाजूला हालचाल पण करत असते. मग जेव्हा एखादी वस्तू हालचाल करते तेव्हा त्या वस्तूमध्ये गती आहे असं म्हणतात. किंवा वस्तू ठराविक वेळेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होत असलेल्या वस्तूच्या त्या विस्थापनाला सुद्धा काय म्हणायचं आहे, गती म्हणायचं आहे. जसं या ठिकाणी हे जे प्लेन आहे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते म्हणजेच विस्थापन करते आणि ते विस्थापन करतं याचाच अर्थ ते कुठेतरी गतिमान आहे असं त्याला म्हणतात. मग थोडक्यात गती म्हणजे काय तर वस्तू जेव्हा हालचाल करत असते त्या हालचालीतून निर्माण होणारा जो भाग आहे त्याला गती असं म्हणतात. किंवा विस्थापन जरी झालं तरी विस्थापनाचा जो काही भाग आहे त्यातून गती निर्माण होत असते. मग निरीक्षण करणाऱ्याला एखादी वस्तू सतत जागा बदलत असताना दिसत असेल ती वस्तू गतिमान आहे असे म्हणतात. मग तुम्हाला बाहेरची उदाहरणं घेता येतील की एखादा पक्षी उडतो आहे म्हणजेच काय झालं, तो हालचाल करतोय, बरोबर आहे. किंवा त्याचं विस्थापन होतंय कुठेतरी एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती, मग त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला गती बघायला मिळत असते. किंवा आपणही कुठे चालत जात आहोत तर त्यावेळेस सुद्धा काय होतंय की आपली हालचाल होते किंवा आपलं विस्थापन होत असतं. मग यालाच गती म्हणतात. थोडक्यात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग मुद्दा काय आहे महत्त्वाचा, हालचाल आणि विस्थापन झाले की त्या ठिकाणी गती निर्माण होते, हे त्याचं साधं सोपं उत्तर लक्षात ठेवायचं आहे. मग आता या गतीचे काही प्रकारही असतात ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मग रेषीय गती बघा, कोणाला म्हणायचं रेषीय गती. जसं या चित्रात तुम्हाला ट्रेनचं चित्र दिसत आहे, मग यातूनच आपल्याला रेषीय गती समजून घ्यायची. मग एखादी वस्तू जेव्हा एका सरळ रेषेत किंवा एकाच दिशेने जर जात असेल तर त्या वस्तूला त्याला किंवा त्याच्या त्या गतीला त्या वस्तूची रेषीय गती असे म्हणतात. हे थोडक्यात लक्षात ठेवायचं. म्हणजे काय होतंय की एखादी वस्तू एकाच सरळ रेषेत किंवा एकाच दिशेने जर जात असेल आणि त्या वस्तूची जी काही गती असेल तर त्या गतीला त्या वस्तूची रेषीय गती म्हणतात. उदाहरणार्थ ही ट्रेन झालं किंवा मुंग्यांची रांग झालं, हे काय आहेत, रेषीय गतीचे उदाहरणं आहेत. मग मुंग्यासुद्धा काय करतात, एका विशिष्ट दिशेने एका सरळ रांगेमध्ये काय करत असतात, हालचाल करत असतात. मग त्यांची जी गती असते ती रेषीय गतीचं उदाहरण आहे. किंवा ट्रेनचं उदाहरण या ठिकाणी आपण पाहिलं की ट्रेन विशिष्ट एकाच दिशेने काय करत असते, गतिमान असते, मग त्यालाच रेषीय गती असे म्हणतात. मग आता या रेषीय गतीचे सुद्धा 2 प्रकार पडतात प्रामुख्याने. मग पहिला जो काही प्रकार आहे रेषीय गतीचा तो म्हणजे रेषीय एकसमान गती. आता या रेषीय एकसमान गतीमध्ये काय होत असतं नेमकं तर एकक कालावधीमध्ये एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सारखेच किंवा एकसारख्या गतीने असतं त्याला रेषीय एकसमान गती म्हणतात. जसं तुम्हाला या ठिकाणी परेड दिसत आहे. मग या परेडमध्ये काय होतंय की एकक कालावधीमध्ये हे सर्व एका सरळ रेषेमध्ये गतिमान असतात आणि त्यांची जी गती आहे बघा, या ठिकाणी कोणाचाही पाय पुढे मागे तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे या गतीमध्ये काय आहेत, एकसारखेपणा आहे. मग ज्या ठिकाणी गतीमध्ये एकसारखेपणा तुम्हाला बघायला मिळेल त्या गतीला आपल्याला रेषीय एकसमान गती म्हणायचं आहे. मग मुंग्यांचं पण उदाहरण यामध्ये तुम्ही लिहू शकतात, ते सुद्धा रेषीय एकसमान गतीचं उदाहरण आहे. त्यानंतर दुसरा जो रेषीय गतीचा प्रकार आहे तो म्हणजे रेषीय असमान गती. आता रेषीय एकसमान गतीमध्ये काय होतं किंवा असमान गतीमध्ये काय होतं की एकक कालावधीमध्ये एका सरळ रेषेत वस्तू गतिमान असते परंतु तिच्या गतीमध्ये सतत बदल होत असतो, त्याला रेषीय एकसमान गती असे म्हणतात. जसं उदाहरणार्थ यामध्ये या चित्रात तुम्हाला ही मुलगी काय सरकोंडी खेळताना दिसत आहे.
मग सुरुवातीला ती असते सरकते त्यावेळेस तिची गती कमी असते, मध्यंतरी तिची गती जास्त असते आणि सर्वात शेवटी आल्यानंतर तिची गती कमी असते. परंतु ही जी गती आहे ही एका सरळ रेषेमधली असते, परंतु जे काही गती आहे ती गती कालांतराने किंवा थोड्या वेळात काय होत असते, बदलत असते. मग त्यालाच तुम्हाला रेषीय असमान गती म्हणायचं आहे. म्हणजे एका कालावधीमध्ये एका सरळ रेषेत वस्तू गतिमान असते, परंतु तिच्या गतीमध्ये सतत बदल होत असतो. याला रेषीय असमान गती असे म्हणतात. तर या प्रकारे आपण गती म्हणजे काय, त्यानंतर गतीचे प्रकार बघितले की रेषीय गती, त्यात रेषीय गतीचे प्रकार आपण पाहिले दोन, रेषीय एकसमान गती आणि रेषीय असमान गती. तर तुम्हाला हे थोडक्यात लक्षात ठेवायचं आहे की गती म्हणजे काय किंवा त्याचे प्रकार वगैरे. सो आता आपण या कृतीपत्रिकेवर आधारित जो काही सराव संच आहे तो या ठिकाणी सोडवायला सुरुवात करूया. मग प्रश्न पहिला बघा, हातामध्ये एक चेंडू घ्या व खुर्चीवर उभे राहून चेंडू खाली सोडा व यावरून चेंडूच्या गतीचा प्रकार ओळखा. तर या ठिकाणी बघा रेषीय एकसमान गती, रेषीय गती आहे, परंतु कोणती आहे ती, तर रेषीय असमान गती आहे. बरोबर आहे, कारण की रेषीय असमान गतीमध्ये काय होतं की वस्तू गतिमान असते, परंतु तिच्या गतीमध्ये ठराविक वेळेत काय होत असतो, बदल होत असतो. मग तुम्ही चेंडू जर उभे राहून सोडला तर सुरुवातीला चेंडूचा वेग थोडा कमी असतो, तो एक रेषीयमध्येच असतो. त्यानंतर मध्यंतरी थोडा वेग वाढतो आणि शेवटला तो वेग काय होतो, कमी होत असतो. म्हणजे वेगामध्ये बदल होत असतो सतत. मग याचं योग्य जे उत्तर आहे रेषीय असमान गती, हे त्याचं योग्य उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक 2 बघा, आपल्या रोजच्या जीवनातील रेषीय गतीची काही उदाहरणे सांगा. आता या ठिकाणी फक्त रेषीय गतीची उदाहरणं घ्यायची आपल्याला. मग ट्रेनचं रेषीय गती उदाहरण आहे, मुंग्यांची रांग रेषीय गतीचं उदाहरण आहे. त्याचबरोबर तुम्ही मॉलमध्ये जर कधी गेला असाल तर मॉलमध्ये ती ऑटोमॅटिक सीडी असते बघा, की जो ट्रॅक बनवलेला असतो, ती सुद्धा रेषीय गतीचं एक मस्त चांगलं उदाहरण आहे. अशा प्रकारचे अजून तुम्ही उदाहरणं लिहू शकतात. या ठिकाणी मी 3 उदाहरणं तुम्हाला सांगितलेली आहेत की ट्रेन ही रेषीय गतीचं उदाहरण आहे, मुंग्यांची रांग रेषीय गतीचं उदाहरण आहे आणि मॉलमधील सीडी ही सुद्धा, इलेक्ट्रिकल सीडी ही सुद्धा रेषीय गतीचं उदाहरण आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा, रेषीय एकसमान गती व रेषीय असमान गती यातील फरक उदाहरणासह स्पष्ट करा. मग रेषीय एकसमान गती म्हणजे काय, की ज्या गतीमध्ये किंवा जी एकक कालावधीमध्ये अंतर पार करताना गती एकसारखीच असते त्याला रेषीय गती म्हणतात. मग उदाहरणार्थ या ठिकाणी मुंग्यांची रांग घ्या किंवा परेड करताना जे काही विद्यार्थी असतील ते त्याचं उदाहरण राहील. आता आपण रेषीय असमान गती समजून घेऊ की रेषीय असमान गतीमध्ये एकक कालावधीमध्ये वस्तू गतिमान किंवा अंतर पार करत असते, परंतु तिच्या गतीमध्ये सतत बदल होत असतो, त्याला रेषीय असमान गती म्हणतात. जसं उदाहरणार्थ आपण सरकोंडी खेळणारे विद्यार्थी हे त्याचं उदाहरण तुम्ही घेऊ शकतात. मग या प्रकारे दोघांमधला फरक तुम्ही लिहू शकतात. एकसमान गतीमध्ये, रेषीय एकसमान गतीमध्ये एकक कालावधीमध्ये अंतर पार करताना गती एक समान असते, त्याला रेषीय गती म्हणतात एकसमान. आणि रेषीय असमान गतीमध्ये एकक कालावधीमध्ये अंतर पार करताना गतीमध्ये बदल होत असतो, त्याला रेषीय असमान गती म्हणतात. मग उदाहरण जर बघितलं तर एकसमान गतीचं उदाहरण आपण काय घेऊ शकतोय, रेषीय एकसमान गतीचं उदाहरण परेड करतानाचे विद्यार्थी आणि दुसरं मुंग्यांची रांग. आणि रेषीय असमान गतीमध्ये तुम्ही काय घेऊ शकतात की उंचावरून सोडलेला चेंडू म्हणा. त्यानंतर दुसरं उदाहरण तुम्ही घेऊ शकतात की घसरगुंडी खेळतानाचे मुलं. तर या प्रकारे उदाहरणं लिहू शकता तुम्ही. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे बघा, तुमच्या निरीक्षणातील गतिमान वस्तूंची यादी करा. आता गतिमान वस्तू आपण बघितलं की कोणाला गतिमान म्हणायचं आहे किंवा गती म्हणजे काय, तर थोडक्यात हालचाल होत असेल किंवा विस्थापन होत असेल तर त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे, गतिमान वस्तू म्हणायचं आहे. मग तुमच्या घरामधला पंखा बघा, हा सुद्धा गतिमान वस्तूचं काय आहे, उदाहरण आहे. रस्त्यावर चालत असताना चालणाऱ्या गाड्या, सायकल किंवा बस ह्या सुद्धा काय आहेत, गतिमान वस्तूचं
उदाहरण आहे. मग अशा प्रकारचे उदाहरणं तुम्ही प्रश्न क्रमांक 4 मध्ये लिहू शकतात. मी 3-4 उदाहरणं सांगितलेली आहे. सो आय होप तुम्हाला हा सोडवलेला जो काही सराव संच आहे त्याची उत्तरं थोडक्यात समजली असतील. मग अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.